ब्रेकनंतर बातमी पुण्यातून आहे। पुण्याजवळील दर्गा बारव वाद पुन्हा पेटलाय। प्राचीन काळी बांधलेली बारव ही हिंदूंची जागा आहे, इथे पक्षाचा काहीही संबंध नाही असं म्हणत खासदार मेधा कुलकर्णी चांगल्याच आक्रमक झाले। मी कोणाला हात लावला, मी कोणाला अपशब्द वापरला, मी कोणाला शिवी दिली, त्या जागेवर सरकारी मालमत्ता म्हणून नाव असताना सुद्धा त्याचं वक्फ म्हणून नोंद कशी होऊ शकते, हा माझा प्रश्न आहे। कुठल्याही सरकारी जागेला वक्फ म्हणून डिक्लेअर करता येत नाही। त्या ठिकाणी दर्गा, कब्रस्तान हे नव्याने निर्माण होतंय, तक्रार करून सुद्धा परत निर्माण होतंय। याच्याबद्दल आम्ही तक्रार केलेली आहे। पुन्हा एकदा त्यांनी 8 दिवसाची मुदत आम्हाला मागितलेली आहे। 8 दिवसात कारवाई करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। सध्या तिथं परिस्थिती शांत आहे, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही। आपण काल आणि आज दोन्ही समाजाची बैठक घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना समजावून सांगितलेलं आहे। ती जी जागा आहे त्याच्या मालकीबाबत जो काही महसूलचा निर्णय होईल त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल, परंतु तोपर्यंत दोन्ही समाजांना शांतता राखण्याबद्दल आम्ही आवाहन केलेलं आहे। आंबा बागायतदारांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे। आंबा बागायतदार आंबा नाही म्हणून वैतागलेले आहेत असं वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंतांनी केलंय। आत्ताच आंबा व्यापाऱ्यांची माझी बैठक झाली, उद्योजकांची बैठक झाली। ते आंबा नाही म्हणून सध्या वैतागलेले आहेत। तर निर्यातीचा प्रश्न नंतरचा आहे। आधी मागच्या वर्षीपेक्षा 80% उत्पादन कमी झालं आहे, त्याच्यासाठी सरकारकडे आम्हाला दाद मागायची आणि त्याच्यासाठी बैठक झाली। जर आंबा उत्पादन चांगल्या पद्धतीनं आलं तर ते निर्यात होणार आहे। त्याच्यामुळं निर्यातीच्या पेक्षा सध्या आंबा बागायतदारांवर जो प्रसंग उद्भवलेला आहे त्याच्या पाठीशी शासन ठामपणाने उभं राहील, यासाठी मी बैठकीचं आयोजन केलं। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पक्षपातीपणा करतात असा आरोप काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी केलाय। ओम बिर्लाजी हे पक्षपाती धोरण आखतात, पक्षपातपणा ते त्या धोरणानं वागतात हे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट आहे। ते एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आज त्या खुर्चीवर बसून वागतात, हे अतिशय चुकीचं आहे। त्यांच्यावरचा जो विश्वासाचा ठराव आहे तो उद्या पक्षश्रेष्ठीच्या निर्णयानुसार काय होईल तो भाग वेगळा, परंतु आम्हाला जे एकंदरीत वाटते ते ओम बिर्लाजी हे पक्षपाती धोरणानं वागतात। जोपर्यंत मी आहे तोपर्यंत नरेंद्र मोदी सत्तेत आहे असं मोठं विधान रामदास आठवले यांनी केलंय। जोपर्यंत मोदी साहेब आहे तोपर्यंत मी आहे आणि जोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे तोपर्यंत मोदी साहेब आहे। विषय नसला मंत्रिपदापेक्षाही मला मंत्रिपद असलं काय नसलं काय कार्यकर्ता हे पण माझ्यासाठी मोठं आहे। मंत्रिपद येतात जातात, खासदार येतील जाते, पण कदाचित रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये 6 वेळेला संसदेमध्ये गेलेला कदाचित माझंच नावाचं नोंद त्या ठिकाणी आणू शकेल। 6 वेळेला, 3 वेळेला लोकसभेमध्ये आणि 3 वेळेला राज्यसभेमध्ये आता मी आलो। ज्यावेळेला कोणी म्हणाले की आठवड्यांचा पत्ता गड, मी म्हणालो हट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।